अंकल हा बोला. मी काय बोलतो, परवा आपली तारीख आहे. हा तर तुम्ही येणार आहे ना? नाही नाही मी येणार नाही. का हो? हा, तुमचा आवाज क्लिअर नाही. हॅलो. हा हा. अरे मग माझे ते रिपोर्ट कोण घेणार मग? अरे रिपोर्ट हा, रिपोर्ट फक्त तिथं आला वाचन आहे ते देतात 10 मिनिटं आणि त्याच्यावर क्रॉस बोलायचंय सरकारी वकील त्यांचा आणि आपला हा असा तो क्रॉस क्रॉस आर्ग्युमेंट होतो हा. मग ते त्याच्यामध्ये. आणि ऐक ना, आणि हा त्याच्यामध्ये तू काय केलंय, हा तुला जिथे तू जे मला पाठवलं तुझा जबाब घेतलाय ना त्यांनी हा हा पोलिसांनी, हा. त्याच्यामध्ये असं काही झालं नाही असं नाही म्हणून ते जबाब लिहिलंय ना तू सगळा. काय? म्हणजे त्यांच्या फेवर मध्ये गेलाय ना जबाब. मग आता आर्ग्युमेंट आपण काय करणार? कोणाच्या फेवर मध्ये गेलाय जबाब? तो दिलाय ना जबाब पोलीस स्टेशनला. काय काय जबाब दिला म्हणून? मग आता तुझे पाठवले ते वाचलं नाही मी. ते अरे पण मी तसं आहे, माझं काय होतं की माझं जेव्हा तुला पोलीस स्टेशनला बोलवलं त्यांनाही बोलवलं. त्यांना कुठं बोलवलं माझ्यासमोर? नाही तुझ्या समोर नाही बोलवत ते नंतर बोलवलं आणि तुलाही बोलवून घेतलं. हा तुझा जो काय रिपोर्ट बनवायचा ते बनवलं, तुझं काय जबाब आहे तो सांगितलं तू, ते त्यांनी टाईप केला. हा बरोबर हा. बरोबर. आता ते जे आहे ना ते पोलीस स्टेशनला तो रिपोर्ट जाणार की बाबा तुझी कंप्लेंट जे फिर्यादीदार त्याचं असं म्हणणं आहे आम्ही बोलवलं पोलीस स्टेशनला. त्यामुळे आता वकील काय बोलणार त्याच्यावर? अरे मी काय बोलतो, ते रिपोर्ट तर हातात घ्या ना, ते रिपोर्टची कॉपी तर घ्या एक. अरे पण तिथे तुला काय म्हणते ते पोलीसवाले, रिपोर्ट का नाही दिला तुला? काय? रिपोर्ट कसे देतील हातामध्ये? ते कोर्टाकडेच पाठवतात ते. हा मग ते कोर्टातून आपल्याला आपल्या हातात देतील ना वाचायला रिपोर्ट. आता वाचायला देतात ते फक्त वाचायला, त्याच्यावर क्रॉस पण आला की तू कसं मग हे तुला कोणी दिलं हे पाठवलं रिपोर्ट? ते तू जबाब दिलेला हा ते पोलिसांनी दिलं. अरे पण मी काय बोलतोय त्याच्यामध्ये किती काय काय फिर्यादी होते पेटिशन मध्ये. आणि मी काय बोलतोय माहिती का, आता बघा इथं फेक बँक अकाउंट आहे ना लोक. ते जाऊ दे. मी काय म्हणतो तुला तुम्ही असं का बोलतोय फेक बँक अकाउंट जाऊ दे? माझं पुरं नाव कॉम्प्रोमाइज आहे. अरे मी काय म्हणतो तुला ते केस आहे ना विड्रॉ करायची म्हणाला ना मागच्या वेळेस. नाही मला विड्रॉल नाही, पहिलं ती रिपोर्ट तर येऊ द्या हातात, मला वाचू तर द्या समोरचा काय बोलतोय. आणि ते कसं आहे ते माझ्या ह्याच्यावरती आहे. समोरचं समजा खोटे आरोप लावतोय की मी मारलं बोलतोय आणि मी मारलंच नाही. हो ठीक आहे. मी काय म्हणतो आमची केस ती मारण्याचा विषय नाही. उद्याच्या गुरुवारी तू जा आणि ते स्टँड राहा आणि ते 202चा रिपोर्ट आलाय का? मागच्या वेळेस काय सांगितलं आलाय म्हणून सांगितलं. आलाय तुम्ही वकील नाहीत असं त्याला तुला विचारतो. तुला कुठे विचारलं वकील नाही? हा वकील नाही म्हणल्यानंतर तो केस तारीख आजची उद्याची तारीख दिली त्यांनी. बरोबर. हा आता आपल्याला काय पुढची तारीख घ्यायची 24 तारीख आहे ना उद्याच्या गुरुवारी. तिथे अटेंडन्स लाव आणि तारीख किती ते विचारतील वकील आलेत का? तर नाही म्हणायचं वकील नाही. अरे पण तुम्हाला असली मॅटर माहिती आहे का? नकली बँक पासून हे लोक प्रॉस्टिट्यूशन मध्ये पैसा टाकतात. ते प्रॉस्टिट्यूट अरे वैश्या बाजारी मध्ये पैसा चाललाय. तुम्हाला कसं समजू आता? अरे तू एक दिवशी ये कोर्टात आम्हाला जरा भेट. आमचे सिनियर वकील आहेत, आपण भेटू. उद्या येऊ का तुम्हाला भेटायला? उद्या नाही. एक काम कर, उद्या कोणावर आहे? उद्या वेनसडे आहे का? हा तारीख होऊन जाऊ दे. तारीख झाल्यानंतर ये. 24 तारखेला तारीख आहे 24 गुरुवारी. अच्छा तारीख घे. काय टेन्शन घेऊ नको. ते लांबच जाणार आहे. आपली प्रायव्हेट केस आहे ना. हा. अरे पण मला काय पाहिजे होतं, मला जे त्यांनी जी जबानी दिली आणि काय रिपोर्ट बनवले पोलिसांचे, मला ते पाहिजे रिपोर्ट. हा मिळणार ना आपल्याला रिपोर्ट मिळणार. अरे पण मिळणार तर ते गेल्या टायमीच मिळणार होते. तुम्ही गेल्या टायमी नाही आले तर तुम्ही आता उद्या पण परवा पण नाही येते बोलताय तुम्ही. हो नाही नको टेन्शन घेऊ. मग मी दुसरा कोणता लॉयर असं बघू शकतो का तात्पुरता? एक काम कर. हा आता काय कर, त्या दुसरा लॉयर आहे ना उद्या जाशील
कोणाला म्हणायचं 202चा रिपोर्ट आलेला आहे. हां जे वकील आहेत ते म्हणा बाहेर गावी गेल्यामुळे येऊ शकत नाही, तुम्ही तर राहू शकतो उभा. हा. काय ते फी घे, त्याला फी देतो, फक्त रिपोर्ट असा आलाय पोलीस स्टेशनचा, तो रिपोर्ट आपल्याला पाहिजे. हां मग तो काय म्हणत माहिती का की त्याला ऍफिडेव्हिट करून द्यावा लागेल त्याला स्वतःला तुझ्या नावचं, आणि मग रिपोर्ट काढून घ्या, तारीख मिळेल. ॲफिडेव्हिट काढून काय करायला लागेल? अरे रिपोर्ट मागण्यासाठी ऍफिडेव्हिट करावं लागेल तुझ्या नावाने. हां तो कोर्टाला सांगेल की मी ऑन बोर्डवर नाही, ऑन रेकॉर्डवर नाही, पण मी आता आलेलो आहे, त्याची 202चा रिपोर्ट हवा आहे, तो वकील सांगेल कोर्टाला. हां आणि मग सांगेल ते ऍफिडेव्हिट करून द्या. पण तुम्ही आले असते तर एवढी झगझग नसती ना. अरे दादा काय कोर्टमध्ये आता आर्ग्युमेंटला पुढे चांगलं आहे आपलं. अरे तुम्हाला हवंय ना. अरे ती उद्या नाही गुरुवारी कोर्टामध्ये. अरे पण तुम्हाला मॅटर तर माहिती आहे का काय आहे? हा प्रॉस्टिट्यूशन रॅकेट आहे आणि ते माणसं जे बँकमध्ये कामं करतात ते रात्रीचे हिजड आहेत. ते त्यांचं कन्फेशन घेऊन आलोय मी. ठीक सगळं दिलंय, मग ते रिपोर्ट तर मिळवून दे, मग त्या रिपोर्टवरच आपल्याला आर्ग्युमेंट करायचंय दादा. आता ते कसं आहे माहिती का, जे बायका आहेत ते प्रॉस्टिट्यूट आहेत आणि क्लोन फोन घेऊन फिरलेले आहेत आणि बँकच्या खात्यामध्ये त्यांचं नाव आहे. हो ठीक आहे, असू दे. तो दुसरा वकील तर उद्याच्या दिवशी त्याला फी दे आणि तो कोर्टाला सांगेल मी ऑन रेकॉर्डवर नाही, मग नंतर जे काढून घेतले तेव्हा मी दिलं आर्ग्युमेंटला, नको टेन्शन घेऊ. अरे पण तुम्हाला मॅटर असले, आता ते परवाचं विषय सोडा, पण मॅटर थोडा समजा. डाटा जो विकलाय ना, डाटा विकणाऱ्याने जो विकलाय ना, तो क्लोन फोननी विकला. माझी आई CCTVच्या समोर होती. हां ठीक आहे, असू दे. ऐका तर तुम्ही केस नाही ऐकत आहे आणि असं बोलताय. मग तुम्ही बोलताय की सांगितलं का नाही. दादा तू ये निवांत एक दिवशी. अरे माझी 2 मिनिटाच्या आत मी निपटवतो. काय 2 मिनिटाच्या आत? सांग. क्लोन फोननी डाटा विकला गेलाय आणि विकून तो फेक बँक अकाउंटमध्ये पैसा गेलाय आणि फेक बँक अकाउंटमध्ये त्यांना खर्च दाखवायचा आहे की वैश्याबाजारीमध्ये याचा खर्च होतोय. अरे काय पागल आहे काय? अरे जे बँकेचे कर्मचारी आहेत ते भेंचोत ते वैश्याबाजारीमध्ये निघालेले आहेत. अच्छा. हा तर ते खर्च दाखवतात आहे की मी त्यांच्यावरती खर्च करतोय. अरे मी का करू भेंचोत त्यांच्यावर खर्च? बरोबर. अरे 30 हजार एक घंटेचे माझे लावलेत की मी 30,000 एकाला गाडी घेऊन दिली, एकाला फ्लॅट घेऊन दिला. अरे काय पागल आहे काय? कसं घेऊन देईल मी? नाही. मग हा मॅटर आहे. ते काय बोलतात आहे की माझा खर्च कशात होतोय? वैश्या लोकांमध्ये होतोय. तुझा खर्च. हा माझा खर्च वैश्या लोकांमध्ये होतोय आणि त्यांच्यामधली माणसं पण आहेत आणि ते बेंचोत रात्रीचे हिजड आहेत आणि त्यांना 30,000 रुपये दिलेत मी. असं कसं होईल? अहो काका 30,000 माझ्याकडे तर पहिलं तुमच्याकडे येऊन मी बेंच आपण दोघं दारू नाही पिणार काय? मग तुम्ही मी आपले जे लॉयर आहेत 30,000 जर मला भेटतात माझ्या खिशात समज मी भेटतात तर आपण एक रात्री बेंचूत काय हिअरिंगच्या नंतर आपण पार्टी नाही करू शकत. हा तर हे लोक असा वैश्याबाजारीमध्ये तो विकलेला. काय असू दे पुढे आर्ग्युमेंट आपण घेणार आहे. असू दे उद्या 24 तारखेला तुला विचारून घे तिथं वकील कोण असेल तर, त्याला देत असेल तर उभा राहत असेल आणि घेत असेल तर घे, नाही तर राहू देत. मी परत आल्यानंतर तारीख घे. हा पण तुम्हाला मॅटर कळालं का? या लोकांना काय दाखवायचं आहे की वैश्या लोकांमध्ये माझे खर्च होतात. अरे ते नाही, ते खोटं आहे सगळं, ते करू आपण. तू नको टेन्शन घेऊ त्याचं. तुला काय नाट टाकलाय का? नाही पण मी कन्फेशन घेऊन आलो ना त्यांचं. ते दिवसाला माणसं आहेत आणि बँकमध्ये काम करतात ते आणि ते वैश्य आहेत त्यांचं बेंचूत. आता काय सांगू तुम्हाला, लॉजिंगचं रेट वेगळा आणि त्याच्यात मला गुंतवलंय यार. माझं कोणाशी काही घेणं देणं पण नाही. ठीक आहे. ओके.